गुड मॉर्निंग. तर टिफिनमध्ये तुम्हाला पण अशी मसाल्याची भाजी बनवायची आहे, पण सकाळी बनवत नाही आहे, उशीर होतो त्याच्यामुळे आपण बनवत नाही. तर चला बघूया आज आपण झटपट कशी तर सर्वात पहिलं इथे मी बटाटा आणि वाटाणा शिजायला ठेवलेला आहे, म्हणजे तोपर्यंत आपलं वाटण होतं तयार. त्याच्यामुळे ते तसं शिजवून घेतलं की आपली भाजी लवकर होते. तर इथं मी वाटणामध्ये घेतलेलं आहे अद्रक, लसूण, खोबरं, कोथिंबीर हे सर्व मी छान असं वाटून घेतलं. हे थोडंसं वाटल्यानंतर आता आपण याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो टाकूया. टोमॅटो टाकून परत एकदा छान अशी ग्रेव्ही करून घ्यायची. आणि इकडे आता आपला बटाटा आणि वाटाणा तोपर्यंत शिजून झालेला आहे. तर आता ते आपण बाजूला काढून घेऊया. त्याच्यामध्ये आता मी तेल टाकून घेतलं आहे. कढईमध्ये तेल टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे वाटण केलेलं आहे डायरेक्टली आपण वाटण टाकायचं असतं. याच्यामध्ये जिरं मोहरीची गरज नसते. छान असं हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि किती झटपट भाजी होणार आहे बघू शकताय तुम्ही. आता याच्यामध्ये मी काळं तिखट, हळद एवढंच टाकायचे. 2च मसाले मी टाकलेले आहेत, बाकी कोणताही मसाला मी वापरलेला नाही आहे. मीठ टाकलं आणि छान असं परतून घेतलं. हे परतून घेतल्यानंतर थोडंसं पाणी टाकून परत एकदा मसाला असा छान शिजवून घ्यायचा. म्हणजे मसाला असा हलका हलका झाला की आपल्याला कळतो तो शिजलेला आहे म्हणून. तर इथे असं तेल पण सोडलेलं आहे मसाल्याने. आता डायरेक्टली शिजवून घेतलेला वाटाणा आणि बटाटा आपल्याला त्यात टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. हे छान असं परतून घेतल्यानंतर तुम्हाला हवं तसं जर तुम्हाला ग्रेव्ही करायची असेल तर याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून तुम्ही ग्रेव्ही करू शकता. रस्साभाजी करायची असेल भाकरीसोबत खायला तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा एक तांब्या पाणी टाकून अशी छान रस्साभाजी करू शकता. आणि चपातीसोबत अशी टिफिनमध्ये हवी असेल तर तुम्ही अशी सुक्की पण ठेवू शकता. मी ही भाजी थोडीशी लपतपीत करणार आहे, टिफिनमध्ये पण होईल या हिशोबाने. तर बघू शकताय किती झटपट आपली भाजी झालेली आहे सकाळच्या टायमामध्ये. सो थँक यू फॉर वॉचिंग.